रामकृष्ण हरी मित्रांनो, दरवर्षी भारतात 1.5 ते 2 लाख लोक आत्महत्या करतात. यामधील सर्व वर्गातील लोक सामील आहेत. फक्त शेतकरी आत्महत्या करत नाही तर मजदूर, उद्योजक, नोकरदार, बेरोजगार, विद्यार्थी, महिला सर्व क्षेत्रातील लोक आपलं जीवन संपवतात आणि हे खूप भयानक आहे. बाहेरच्या जगात सुद्धा कमी अधिक प्रमाणात हेच सुरू आहे, पण यावर कोणीच बोलत नाही. सरकारी संस्था, सरकार सगळेच जण याबाबतीत उदासीन धोरण बाळगून आहेत. यावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची सुद्धा कमी आहे. काउन्सिलिंगचीही कमी आहे. आत्महत्या करणाऱ्यापेक्षाही आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्यांची संख्या तर भयावह आहे. 90% लोकांच्या मनात आयुष्यात कधी ना कधी आत्महत्येचा विचार येतो. यामुळे हा प्रश्न सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आत्महत्येचा विचार कधीच तुमच्या मनात येणार नाही याची मी खात्री देतो. मी ही खात्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या वतीने देत आहे. जे महाराजांनी गाथेमध्ये सांगितलं तेच मी मांडणार आहे. मित्रांनो, आपण या पृथ्वीवर एक जीव म्हणून जन्माला आलो आहोत. जन्माला येण्या अगोदर आपण कुठे होतो किंवा नाही याचं कसलंही ज्ञान आपल्याला नाही. वास्तविक हे ज्ञान माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण आपण आहोत हे तर वास्तव आहे. आपल्यासारखे करोडो जीव आहेत व या सर्व जीवात माणसाचं जीवन सर्वात सुंदर आहे. कुणीतरी एक चेतन शक्ती आहे असं मानून साधू संतांनी त्याला नाव दिलं, आकार दिला, त्याची आठवण राहावी म्हणून भजन सुरू केलं, त्याचं नामस्मरण सुरू केलं. त्यालाच महात्मा फुलेंनी निर्मिक म्हटलं. कोणी त्याला मानतही नाही, मात्र त्याला मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याला मानणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी त्यामध्ये सगळी अंधश्रद्धेची भरती आहे. कारण त्याचं मूळ स्वरूप हे निर्गुण निराकार आहे. त्याला आकार नाही किंवा त्याला आपण पाहूच शकत नाही. आपल्याला जे इंद्रिय दिलेले आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय व 11वं मन, याद्वारे त्याला आपण जाणू शकत नाही. त्यामुळे तो कसा आहे ते कळूच शकत नाही व कोणालाही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सगुण साकार की निर्गुण निराकार न कळे हा पार वेदाश्रुती. अगदी वेद श्रुती कोणालाच तो कळत नाही, पण मानवी जीवन रुचकर व्हावं, त्यामध्ये रंग यावेत, प्रेम यावं, जिव्हाळा यावा, आपुलकी यावी, यासाठी त्याला संतांनी सगुण बनवलं. महाराज म्हणतात, तो आम्ही भावे केलासे लहान, ठेवोनी नावे पाचारितो. त्याला आम्हीच आकार दिला, आम्हीच नाव दिलं, त्याला हाकही मारतो, त्यानेच हा देह दिला असं समजून तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा. मग त्याने देह दिला, मग त्याचा वापर भजनासाठी करायचा. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, हे सर्व कल्पनेच्या जीवावर निर्माण केलं, मुळात तो आहे की नाही हे माहीतच नाही, मग त्याला आकार देणं, त्याला नाव देणं, त्याचं नाव घेणं, ही सगळी नाटकं कशासाठी? मित्रांनो, हा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण विचार करा, आपण काही क्षणासाठी ही कल्पना सोडून देऊ, पण आपण जीवनात काही नीतिमूल्य मानतो व त्यासाठी काही महामानव व संतांची उदाहरणे देतो, त्यांना फॉलो करतो. अगदी तथागत गौतम बुद्धांनी केलेला उपदेश, वर्धमान महावीरांनी केलेला उपदेश, प्रभुराम व श्रीकृष्णांनी केलेला उपदेश आपण फॉलो करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना आपण फॉलो करतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो. कोणी चुकत असेल तर त्यांची उदाहरणे देतो. येथे हे लक्षात घ्या की राम व कृष्ण हे दोघेही ऐतिहासिक पात्र आहेत. डॉक्टर आहा साळुंके सरांनी ते पुराव्यासह मांडलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने ही समाजव्यवस्था चालवण्यासाठी संतांनी कोणीतरी निर्मिक ही संकल्पना मांडून त्याद्वारे मानवी जीवनाची, माणसाच्या मनाचं, वागण्याचं व नीतिमूल्याचं विश्लेषण केलं. त्याद्वारे सर्वांना एक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक ऊर्जा आहे हे तर विज्ञानही मान्य करतं व ती ऊर्जा सर्वांमध्ये समान आहे हेच माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात. सर्वा घटी राम देहादेही एक. प्रत्येकामध्ये राम आहे, अर्थात ऊर्जा आहे व ती एकच आहे. याद्वारे माणसातला भेदच संपून जातो. या तयार झालेल्या जाती, धर्म, ऊच नीच हे सगळं गळून पडतं. पण संतांनी इतकं स्पष्ट सांगूनही आपण हे समजून घेतलं नाही. वास्तविक संतांचा हा उपदेश सांगण्याची जिम्मेदारी ज्या बुवा, बाबा, पुजारी, पंडित, पादरी, मुल्ला, मौलवीवर आहे, ते सगळे गाढ अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. त्यांनाच ही मूळ संकल्पना समजलेली नाही. त्यामुळे ते एकमेकांचा द्वेष करत आहेत. हिंदू मुस्लिमांचा द्वेष करतो व मुस्लिम हिंदूंचा. मुळात त्याला हेच कळत नाही की हिंदू मुस्लिम हे फार फार तर 2500 वर्षांच्या आतले शब्द आहेत.
लाखो करोडो वर्षे माणूस या पृथ्वीवर बिना धर्माचा राहिला. 2,5-3 हजार वर्षापूर्वी ना हिंदू देव होता ना मुस्लिमांचा. आता जी वेगवेगळ्या देवांची नावे घेतली जात आहेत ते कोणीही त्यावेळेस नव्हते. जशी जशी मानवी सभ्यता विकसित होत गेली व कालानुरूप या देवा धर्माचा विकास झाला, त्याला श्रद्धेसोबत अंधश्रद्धेचा कलंक लागला व माणूस या भेदाभेदामध्ये अडकला. हा भेद मिटवण्यासाठी वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आपण सर्व एक आहोत. आपल्याला निर्माण करताना त्या निर्मिकाने कसलाही भेद केलेला नाही. याद्वारे जातीचा, धर्माचा व उच्च नीचतेचा अहंकार गळून पडला. तरीही प्रत्यक्षात हे अजूनही सुरूच आहे आणि याद्वारे समाजामध्ये भेदाभेद आहे, असमानता आहे, राग आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे व दुःख आहे. आणि हे सगळं घडतं ते अज्ञानामुळे. हे अज्ञान नाहीसं झालं तरच माणूस सुखी होईल. कोणीही दुःखी राहणार नाही आणि कोणीही आत्महत्या करणार नाही. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला तेव्हा लाखो वर्षे माणूस भटकंती करत राहिला, अगदी जनावराप्रमाणे. या 4-5 हजार वर्षातच हे घर, संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा, सोनं, चांदी, प्लॉट, किचन, बेडरूम, हॉल हे निर्माण झालं. अगदी डार्विनच्या सिद्धांतानुसार ही सर्व प्राणी मात्र हे एकाच सूक्ष्मजीवापासून उत्क्रांत होत आलेले आहेत. इथपर्यंतचा हा आपला प्रवास व आज आपण मानव आहोत, देह धारण केला. मग त्यामध्ये नातं, गोतं, संबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कमी जास्त, गरिबी, श्रीमंती, माझं तुझं करत आपण स्वतःला वाटून घेतलं आहे. आपलं हे घर, संपत्ती, जमीन याला आपलं मानत आपण दुःखी आहोत. हे फक्त आहोत तोपर्यंत आपलं हे जगण्याचं माध्यम आहे. याच्या अगोदर आपला पूर्वजन्म होता का? तर नाही. यानंतर जन्म आहे का? तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. पूर्वजन्म व पुनर्जन्म ह्या केवळ कल्पना आहेत, वास्तव नाही. त्यामुळे आहे तोपर्यंत हे जे सुंदर जीवन आहे त्याचा गरीब श्रीमंत, माझं तुझं, मला कमी त्याला जास्त हा भेद न करता प्रयत्न करत राहत जिद्दीने जगायचं. व हा प्रयत्न करत अपयश आलं तरी त्याने खचायचं नाही. व खचून जर कोणी मरण यावं अशी इच्छा धरत असेल तर तुकाराम महाराज त्याला गाढव म्हणतात. मरण जो मागे तो गाढवाचा बाळ. आपण किमान गाढव नाहीत. गाढव आत्महत्या करत नाही, पशुपक्षी आत्महत्या करत नाहीत व आपण जास्त बुद्धी भेटूनही आत्महत्या करतो. यासाठी या जीवनाचं वास्तव समजावं म्हणून ही पार्श्वभूमी सांगितली. ही पार्श्वभूमी समजल्यानंतरच मन आपोआप म्हणतं, धनदारा पुत्रजन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. तुमची पत्नी, आई, वडील, मुलं हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व क्षणिक आहे. आपण नव्हतो तेव्हाही हे सर्व होते व आपल्यानंतरही हे असणारच आहे. तुमच्या असण्याने व नसण्याने कोणालाच फरक पडत नसतो. पण असं असलं तरी या शरीराच्या संबंधाने तयार झालेली नाती गोती यांच्याशी एक जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माणुसकी ही जोडलेलीच असते व त्यांचा विचार ही आपल्याला माणूस म्हणून करायचा असतो. आपल्या जाण्याने आपण मागे आपल्या या प्रियजनांचीही वाट लावून जातो व तो अधिकार निश्चितच आपल्याला नाही. हे सर्व जरी मिथ्या असलं तरी त्यांच्याच संबंधाने आपण या जगतात आहोत व आहोत तोपर्यंत जगताचे हे नियम पाळावेच लागतात. व हे नियम सोडून जर तुम्हाला वाटत असेल की मरायचं तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाहीत, हे लक्षात घ्या. काही जण पुनर्जन्म, मुक्ती, मोक्ष यावर विश्वास ठेवून गंगेत उडी मारून जीव देतात, पण त्यांना कुठेही परलोकी मुक्ती मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, थोड्यासाठी रागाला जीव दिला गंगेत, त्यासी परलोकी नाही मुक्ती, अधोगती चुकेना. त्यामुळे आहात तोपर्यंत स्वतः सुखाने जगा, दुसऱ्याला सुखाने जगू द्या. आपले जवळचे व लांबचे कोणालाही त्रास देऊ नका. सर्वांशी प्रेमाने राहा. खून, मारामारी, आत्महत्या यापासून दूर राहा. हा तथागत गौतम बुद्धांचा मार्ग आहे. प्राणीमात्रांचीही हत्या करू नका. दया, क्षमा, शांतीचा विचार करा व या कृतज्ञ भावनेत राहण्यासाठी संतांनी सांगितलेल्या सगुण देवाची भक्ती करा. त्याचा आनंद घ्या. भजन करा, मनन करा, चिंतन करा, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. जीवन सुंदर आहे. गरिबी, श्रीमंती, प्लॉट, बंगला, बँक बॅलन्स हा सर्व मनाचा खेळ आहे. हे सर्व नव्हतं तेव्हाही माणूस सुखी होता. 15-20 वर्षापूर्वीच स्मार्टफोन नव्हते. 70-80 वर्षापूर्वी TV नव्हता, लाईट नव्हती, तेव्हाही माणूस होता. निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्ग वाचवा. मरण्यापेक्षा तुमचं जीवन निसर्गाला अर्पण करून त्याची सेवा करा.
हेच तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलं आहे. हे कळलं तर आनंदी व्हाल. इतका आनंद की दैन्य दुःख तुमच्या जवळही येणार नाही. दैन्य दुःख आम्हा नये जवळी. आणि मग हे कळल्यानंतर उरतो फक्त आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदी राहा. घरच्यांना, शेजारच्यांना, सगळ्यांना आनंद द्या. कोणालाही दुःख देऊ नका. विचार करा. हा मार्ग समजून घेतला प्रत्येकाने तर कोणीच आत्महत्या करणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने महाराजांची गाथा वाचा. ज्याला गाथा कळली त्याला जीवन कळलं एवढं पुरेसं आहे. लाईक व सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाने कमेंट करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.